नमस्कार, स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. बिर्याणीच्याही चवीला विसरायला लावेल असा आज आपण व्हेज पुलावची रेसिपी पाहणार आहोत, तीही घरच्या घरी. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य व कृती पाहू. आपण इथे थोडेसे तळलेले काजू व बेदाणे घेतलेले आहेत. 2 ते 3 उभे चिरून तळून घेतलेले कांदे, 2 वाटी बासमती तांदूळ आहे, 10 मिनिटे याला भिजवून घेतलेला आहे. 1 उभा चिरलेला कांदा, 1 उभा चिरून घेतलेला बटाटा आहे, 1 वाटी फ्लावर, अर्धी वाटी परसबी आहे व 50 ग्रॅम आपण पनीरचे क्यूब घेतलेले आहेत, 1 शिमला मिरची आहे व पाव वाटी मठार. आता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा आपण तेल घालून घेतलेला आहे व जे पनीरचे आपण क्यूब करून घेतलेले आहेत ते व्यवस्थित आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. आपण तेलाऐवजी तूपही वापरू शकता, पुलाव छान होतो. बघू शकता आता आपले छान असे पनीरचे क्यूब शॅलो फ्राय झालेले आहेत. आपण आता यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण जे कांदा तळून उरलेलं तेल आहे त्याच तेलामध्ये बाकीची फोडणी करून घेणार आहोत. आपण तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता. आता मी तेल घालून घेत आहे. हे तेल 2 ते 3 चमचे आहे. आता आपण याच्यामध्ये तमालपत्र घालून घेतलेले आहे 2 ते 3 व आपण ज्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी उभा चिरून घेतलेला एक कांदा घातलेला आहे. बटाटाही घालून घेऊया. फ्लावर, आपण इतर कोणत्याही भाज्या आवडत असतील त्याही घालून घेतल्या तरी चालेल. आपण इथे परसबी अर्धी वाटी घेतलेली आहे उभी चिरून, तीही घालून घेतलेली आहे व पाव वाटी आपण मटार घेतलेले आहे ते घालून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला तेलावरती याला छान असं परतवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या भाज्यांचा जो कच्चा वास असतो तो निघून जाईल. तेलावरती याला छान असं परतवून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. एकसारखं हलवत राहायचं आहे, नाहीतर भाज्या खाली लागू शकतात. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण आता जी एक बारीक चिरून घेतलेली जी शिमला मिरची आहे उभी ती घालून घेत आहोत. सुरुवातीलाच घालायची नाही, नाहीतर आपली शिमला मिरची नरम पडू शकते. आपण आता इथे 2 चमचे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे व लाल तिखट आहे 2 चमचे. हे कश्मीरी लाल तिखट आहे. आपल्या जे घरी अवेलेबल असेल ते घालू शकता. आता पाव चमचा हळद घालून घेऊया. हळद घातल्यामुळे छान आपल्या पुलावला कलर येतो. आपण आता चवीप्रमाणे मीठही घालून घेत आहोत. मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी इथे पुलाव मसाला घेतलेला आहे 2 चमचे. जर आपल्याकडे पुलाव मसाला नसेल तर आपण गरम मसाला किंवा गोडा मसाला जो आपण भातामध्ये घालतो तो घालू शकता व याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला भाज्यांमध्ये. परतवून घ्यायचं आहे 2 मिनटासाठी जेणेकरून भाजीला छान असं तेल सुटेल. बघू शकता. आता आपण जो तळलेला कांदा आहे तो घालून घेत आहोत व पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व भाज्या व्यवस्थित अशा तेलामध्ये छान परतल्या गेल्या पाहिजेत. आता आपण इथे पनीरचे जे क्यूब करून घेतलेले आहे शॅलो फ्राय ते घालून घेऊया व पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं हलवत राहायचं आहे. आता आपण इथं बेदाणे व काजू घेतलेले आहेत तळलेले, थोडेसे घालून घेऊया. थोडेसे काजू मी वरती घालण्यासाठी ठेवत आहे. तर पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व. आता आपले छान मिक्स झालेलं आहे व 10 मिनटं आपला हा तांदूळ भिजवून ठेवलेला आहे तोही घालून घेत आहे व व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊया जेणेकरून भाज्या सर्व तांदळामध्ये मिक्स होतील व्यवस्थित. छान असं ह्याला 2 ते 3 मिनटं परतवून घ्यायचं आहे तेलावरती थोडासा कलर चेंज होईपर्यंत, जेणेकरून भात असा छान असा मोकळा तयार होईल. बघू शकता. तर छान असं हे परतवून झालेलं आहे. आता मी 2 वाट्या गरम पाणी घालून घेत आहे. हे 2 बाऊल आहेत मोठे. 2 वाटी तांदळाला पण 2 मोठे बाऊल पाणी घातलेलं आहे. तांदळाच्या अंदाजानुसार पाणी घालायचं. आता बघू शकता आपला पुलाव तयार झालेला आहे. आता मी याला कोळशाची धुरू देत आहे. तूप घालून ठेवलेली आहे कोळसा. आता याला छान असा दम बसलेला आहे. आपल्याला जर आवडत असेल तर देऊ शकता. आता आपला हा पुलाव तयार झालेला आहे. आता आपण चेक करून बघूया. मी एक भाताचं शीत आपल्याला चेक करून दाखवते. बघू शकता छान असा हा आपला पुलाव तयार झालेला आहे. दिसायला तर फारच सुरेख दिसत आहे. चव तर अप्रतिमच. मग कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये. धन्यवाद.